नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. पेपर 2 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा विषय आपण अभ्यासत आहोत. आज आपण युनिट 2 मधल्या प्रोफेशनल असोसिएशनचे इंटरनॅशनल मधला इफ्ला आणि एएलए काय आहे हे बघणार आहोत. यालाच मराठीत व्यावसायिक संघटना असे म्हणतात, जे आंतरराष्ट्रीय आहे. इफ्ला आणि एएलए. मागच्या क्लासमध्ये आपण नॅशनलचे बघितले होते, आयएलए, नॅशनल असोसिएशन्स बघितले होते, जे आयएलए, इसॅलिक आणि इटलॅसिक होतं. ओके, आज आपण बघणार आहोत इफ्ला आणि आयएलए. ओके विद्यार्थी मित्रांनो, आम्ही हा कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. या कोर्स सोबत पेपर 2 सोबत आम्ही पेपर 1 हा सुद्धा कम्प्लिटली फ्री देतोय. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स, मागील वर्षाची पत्रिका, त्याला PYQ, MCQs, काही प्रॅक्टिससाठी आम्ही MCQs करून घेणार आहोत आणि साप्ताहिक सराव परीक्षा. ओके, आपली जी फीस आहे, आपल्या कोर्सची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे आणि आपण त्याला डिस्काउंट करून 8,000ला देणार आहोत. तर तुम्ही आजच ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि जर क्लासविषयी तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. ओके, तर आपण आज बघणार आहोत इंटरनॅशनल असोसिएशन्स, जे आहे आपलं पहिलं आहे इफ्ला, IFLA. ओके, याला फुल फॉर्म आहे याचा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन. ओके, IFLA is leading international body representing the interested of library and information professionals. IFLA जे आहे ते आंतरराष्ट्रीय ग्रंथालय संघटना आणि संस्थेचा महासंघ आहे. ही ग्रंथालय आणि माहिती व्यवसायाच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जसं नॅशनलमध्ये आयएलए ही सर्वात मोठी अशी एक संघटना होती, तसंच इफ्ला हे सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी संस्था आहे. ओके, इफ्लाचं इस्टॅब्लिशमेंट कधी झालंय? ते इस्टॅब्लिशमेंट 30 सप्टेंबर 1927. ओके, कुठे झालं? एडिनबर्ग, स्कॉटलँड इथे. ओके, यावर क्वेश्चन विचारण्यात येतो. इफ्लाचा फुल फॉर्म काय आहे हे इथे विचारण्यात येईल. इफ्लाचं इस्टॅब्लिशमेंट इयर विचारण्यात येईल, सोबतच तुम्हाला इयर, कधी कधी इयर विचारण्यात येईल, कधी तुम्हाला त्याचं डेट सुद्धा विचारण्यात येईल. ओके, तर डेट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर इस्टॅब्लिशमेंट कुठे झालं आहे? एडिनबर्ग, स्कॉटलँड येथे झालेला आहे. ओके, आपले 3 क्वेश्चन इथे रेडी झालेले आहेत, हे तुम्हाला लर्न करून घ्यायचे आहेत. रजिस्टर ॲज अन इन्स्टिट्यूशन इन 1971 and in 1976 the word institution was added to it. ओके, बघा, इफ्लाचं फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल फेडरेशन लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन. आय म्हणजे इंटरनॅशनल, एफ मीन्स फेडरेशन, एल मीन्स लायब्ररी आणि ए म्हणजे असोसिएशन. तर इन्स्टिट्यूशनचा प्रश्न आता इथे आलेला आहे की हा वर्ड कुठून आलेला आहे? तर 1976 मध्ये इन्स्टिट्यूशन हा वर्ड यांनी ऍड केलेला आहे. या वर्डची जी रजिस्ट्रेशन होतं, रजिस्टर त्यांनी 1971 ला केलं होतं, पण तो ऍड झाला 1976 ला. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, so IFLA has a member base from around 150 countries in all religion, making it the most international library association in the world. जे IFLA आहे याचे सदस्य हे जगभरात
150 कंट्री मध्ये पसरलेले आहे. ओके, 150 कंट्रीचे लोक, जवळजवळ 1500 मेंबर्स यामध्ये इन्क्लुडेड आहेत, ज्यामुळे ती जगातील सर्वात आंतरराष्ट्रीय ग्रंथालय संघटना ठरली आहे. ओके, इट्स हेडक्वार्टर इन द हेग, नेदरलँड. याचं हेडक्वार्टर कुठे आहे, मुख्यालय कुठे आहे, तर हेग इथे आहे, नेदरलँड. ओके, याचं इस्टॅब्लिशमेंट कुठे झालं होतं, तर इस्टॅब्लिशमेंट झालं होतं स्कॉटलँड येथे. ओके, एडिनबर्ग येथे झालं होतं. दोन्ही प्लेसमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ते इस्टॅब्लिशमेंट प्लेस होता आणि हे जे आहे ते हेडक्वार्टर आहे. ओके, इफ्लाचे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ द इफ्ला वॉज इसाक कोलिजन. पहिलं प्रेसिडेंट कोण होतं इफ्लाचं, तर इसाक कोलिजन हे पहिले अध्यक्ष होते. ओके, आता द प्रेझेंट प्रेसिडेंट ऑफ इफ्ला कोण आहे, लेस्ली वेअर. ओके, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पहिला जो प्रेसिडेंट होता ते कोण आहे आणि करंट मध्ये इफ्लाचे अध्यक्ष, करंट मध्ये इफ्लाचा प्रेसिडेंट कोण आहे. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाहीये कोणत्याच गोष्टीमध्ये, कारण यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येईल की याचं हेडक्वार्टर कुठे आहे, इस्टॅब्लिश कुठे झालं होतं, याची स्थापना कोणत्या प्लेसला झाली होती, कधी झाली होती, याचा फर्स्ट प्रेसिडेंट कोण होता आणि प्रेझेंट प्रेसिडेंट कोण आहे. ओके ओके, काही इम्पॉर्टन्स आहे इथे, नोट्स दिलेले आहेत मी इथे, ते बघून येऊया. द सिस्टर लायब्ररी कन्सेप्ट वॉज डेव्हलप बाय इफ्ला. ओके, कधी कधी तुम्हाला काही असे लायब्ररीचे नाव देण्यात येतील आणि त्यावर विचारले जातील की ही लायब्ररी जी आहे ती कोणी डेव्हलप केलेली आहे. मग त्यामध्ये ILA, इफ्ला, ALA है ना, SLA असे तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील. तर सिस्टर लायब्ररी ही कन्सेप्ट कोणी डेव्हलप केलेली आहे, तर इफ्लाद्वारे सिस्टर लायब्ररी ही संकल्पना विकसित करण्यात आली. ओके, IFLA and UNESCO joint publish a survey on digitization and preservation. ओके, इफ्ला आणि युनेस्को यांनी जॉईंटली काय म्हणतात, संयुक्त रूपाने डिजिटल आणि प्रिझर्वेशन म्हणजे संरक्षण, पुस्तकांचे संरक्षण यावर सर्वेक्षण प्रकाशित केलेले आहे. ओके, इफ्लाचे काही प्रोग्राम्स आहेत, ते प्रोग्राम्स बघून घेणार आहोत आपण. युनिव्हर्सल बिब्लिओग्राफिक कंट्रोल, यालाच शॉर्टमध्ये UBC असे म्हणतात. ओके, तर आपल्याला शॉर्ट फॉर्म सोबत आपल्याला लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचा आहे, कारण कधी कधी यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. ओके, तर युनिव्हर्सल बिब्लिओग्राफिक कंट्रोल हे 1970 मध्ये आलेलं आहे. द प्रोग्राम वॉज इनिशिएटेड बाय इफ्ला. इफ्लाद्वारे हा प्रोग्राम घेण्यात आलेला आहे. ओके, अंडर विच इन युनिफॉर्म catalogs of book are prepared on the basis of standardization by all libraries. ओके, सन 1974 मध्ये इफ्लाद्वारे UBC हा जो प्रोग्राम आहे याचा प्रारंभ करण्यात आला. ओके, त्या अंतर्गत समस्त पुस्तकालयाद्वारे समानीकरणाच्या आधारावर ग्रंथाची समरूप सूची करण्यात आली आहे. एक समान असं त्याचा कॅटलॉग तयार करण्यात आलेला आहे. ओके, तर हे होतं UBC, युनिव्हर्सल बिब्लिओग्राफिक कंट्रोल. याचं इयर जे आहे ते 1974 आहे, जे इफ्लाद्वारे हा प्रोग्राम प्रारंभ करण्यात आला होता. ओके, नेक्स्ट आहे आपला इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लिओग्राफिक डिस्क्रिप्शन, ISBD. खूप कॉमन असा वर्ड आहे हा. ओके, फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. होमोजेनिटी
was provided by IFLA in 1975 to standardize bibliographic description at international level. Between 1961 and 1975, the ISBD was created after a consensus among various international conferences. Currently, this bibliography is prepared on the basis of ISBD. The most common method is based on AACR ISBD. Okay. यालाच मराठीत ISBD ला मराठीत आंतरराष्ट्रीय मानक संदर्भ ग्रंथ वर्णन असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रंथसूची वर्णनाचे माननीकरण जे स्टँडर्डाइज आहे, स्टँडर्डाइज जे बिब्लिओग्राफिक आहे त्याचे वर्णन करण्यासाठी इफ्लाने 1975 मध्ये एकरूपता प्रदान केली. ओके, जे 1961 ते 75च्या दरम्यान विविध आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये म्हणजे जे इंटरनॅशनल कॉन्फरन्स होते त्या कॉन्फरन्समध्ये सगळ्यांच्या सहमतीने ISBD ची निर्मिती करण्यात आली. सध्या ही जी ग्रंथसूची आहे, जी बिब्लिओग्राफिक करंटली जी बिब्लिओग्राफी आहे ती ISBD च्या आधारावर तयार केलेली आहे. सर्वात सामान्य पद्धत म्हणून त्याला AACR आणि ISBD यावरती आधारित आहे. ओके, नेक्स्ट आहे आपलं मशीन रिडेबल कॅटलॉग. याला मार्क असे म्हणतात. मार्कचा फुल फॉर्म सुद्धा विचारतात आणि यावर तुम्हाला कन्फ्युजन असं क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. तर मार्क्सचा सुद्धा तुम्हाला फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. Due to the development of machine readable catalog mark technology, the mark format was considered during an international conference in 1960. The mark standard was issued in 1961. Okay. तर मशीन रिडेबल जी कॅटलॉग आहे, मार्क जो आहे तो तंत्रज्ञानाचा विकास केल्यामुळे सन 1960 मध्ये एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स झाली होती. कल्चरल कॉन्फरन्स होती ही, जी 1960 मध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये त्या परिषदेत किंवा त्या कॉन्फरन्समध्ये मार्क यावर विचार करण्यात आला आणि मार्कचे जे फॉर्मॅट होते त्याच्यावर ते कन्सिडर करण्यात आला आणि 1961 मध्ये जो मार्क हा स्टँडर्ड आहे तो इश्यू करण्यात आला, त्याला चालू ठेवले गेले. ओके, तर इयर विसरायचं नाहीये. याचं मार्क्सचं आपला मार्क स्टँडर्डचा इश्यू इयर आहे 1961. ओके, standard like Unimark, UK Mark were also prepared by different countries in the world, which were again released in 1999 as the latest Mark 21. जे विश्वात अजून वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या देशामध्ये युनिमार्क, UK मार्क असे जे स्टँडर्ड आहे ते सुद्धा तयार करण्यात आले. ते पुन्हा 1999 मध्ये जे लेटेस्ट मार्क 21 हे नाव त्यांचे जारी झाले. ओके, तर हे होतं मार्क मशीन रिडेबल कॅटलॉग. ओके, दुसरं प्रोग्राम आहे आपलं IAP. याचाच फुल फॉर्म आहे द इंटरनॅशनल ॲडव्होकेसी प्रोग्राम. ओके, International Advocacy Program is capacity building program launched in 2016. हा जो प्रोग्राम आहे तो 2000 मध्ये स्थापित करण्यात आला. ओके, यामध्ये काय सांगितलं आहे, एक क्षमता निर्मिती कार्यक्रम असा हा IAP प्रोग्राम आहे. designed to promote and support the role of libraries in the planning and implementation of United Nations 2030 agenda. ओके, जे
नॅशनल युनायटेड नेशनचं जे 2030चा जो एजेंडा आहे, संयुक्त राष्ट्राचा जो 2030चा जो एजेंडा आहे, त्याची जी काही प्लॅनिंग आहे किंवा पुस्तकालयामध्ये जे काही समोरचा विचार करून, पुढचा विचार करून जे काही ग्रंथालयाची भूमिका राहणार आहे, त्यामध्ये त्याला प्रमोट करणे, सपोर्ट करणे, हे यासाठी हा इंटरनॅशनल ॲडव्होकेसी प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. ओके. तर यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इंटरनॅशनल ॲडव्होकेसी प्रोग्राम जे आहे त्याचा एक तर तुम्हाला IAP चा फुल फॉर्म म्हणजेच इंटरनॅशनल ॲडव्होकेसी प्रोग्राम आपल्याला सांगायचा आहे. तो लॉन्च कधी झाला तर 2016ला झालेला आहे आणि त्याचा उद्देश काय आहे किंवा ते तयार करण्यामागचं हेतू काय होता, तर जे युनायटेड नेशन आहे, संयुक्त राष्ट्र 2030चा जो एजेंडा आहे, त्याची जी प्लॅनिंग आहे किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे लायब्ररीला घेऊन, ते तयार करण्यासाठी त्या उद्देशाने हा जो IAP हा तयार करण्यात आला. ओके. नेक्स्ट आहे आपलं बिल्डिंग स्ट्रॉंग लायब्ररी असोसिएशन, याला शॉर्ट मध्ये BSLA असं आपण याला म्हणू. बसला, जर तुम्हाला लर्न करायचं असेल तर तुम्ही बसला हा शब्द सुद्धा म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण काही कीवर्ड्स, काही स्ट्रॅटेजी तुम्हाला लावावे लागतील, तेव्हा तुम्ही हे सगळे जे प्रोग्राम्स आहे किंवा जे मेन आपले कीवर्ड्स आहे त्याला तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. सो बिल्डिंग स्ट्रॉंग लायब्ररी असोसिएशन is a comprehensive program of IFLA offering a strategy and coordinated approach to capacity building and sustainability of the library association. ओके. मजबूत ग्रंथालय संघटना तयार करणे हा जो BSLA आहे याचा उद्देश आहे. ओके. यांनी हा जो इफ्लाचा हा एक असा व्यापक प्रोग्राम आहे जो ग्रंथालय संघाची क्षमता बांधणी आणि शाश्वतेसाठी है ना, ऑफरिंग स्ट्रॅटेजी अँड कोऑर्डिनेटेड अप्रोच टू कॅपॅसिटी बिल्डिंग टू सस्टेनेबिलिटी ऑफ लायब्ररी असोसिएशन, जी पुस्तकालय संघाची क्षमता बांधणी आणि शाश्वततेसाठी एक धोरणात्मक आणि समन्वित दृष्टिकोन प्रदान करतो. ओके. नेक्स्ट आहे आपलं ALP, ॲक्शन फॉर डेव्हलपमेंट थ्रू लायब्ररी प्रोग्राम. ओके. तर हे कधी स्टार्ट करण्यात आलंय? ALP 1984 ला स्टार्ट करण्यात आला. या प्रोग्राम कशासाठी सुरू करण्यात आलेला आहे? ग्रंथालयाच्या माध्यमातून विकासासाठी कृती कार्यक्रम याला मराठीत म्हटलेला आहे. तर हा प्रोग्राम, द प्रोग्राम सपोर्टेड कॅपॅसिटी बिल्डिंग थ्रू अ सिरीज ऑफ स्मॉल ग्रँड a small grant and project in developing and transition countries. म्हणजेच हा कार्यक्रम विकासशील आणि संक्रमणकालीन देशात छोटे छोटे जे अनुदान किंवा जे काही योजनाची एक मालिका तयार करण्याची ही क्षमता या कार्यक्रमामध्ये, या प्रोग्रामद्वारे निर्माण करते. ओके. इफ्लाचे काही कॉन्फरन्स आहे, इफ्लाद्वारे काही कॉन्फरन्स घेण्यात आलेले आहेत. आपण याच्यात लेटेस्ट कॉन्फरन्सवर आपण भर दिलेला आहे. इफ्ला वॉज द 89th वर्ल्ड लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन काँग्रेस, यालाच विलिक म्हटलं आहे. WLIC, जे 2025 मध्ये घेण्यात आलेले आहे. याचं कधी घेण्यात आली आहे? 18 ते 22 ऑगस्टमध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे? अस्ताना कझाकस्तान येथे झालेली आहे. ओके. सो इफ्लाची जी 2025 मध्ये
89वी जी जागतिक ग्रंथालय व माहिती परिषद झाली ती 18 ते 22 ऑगस्ट मध्ये घेण्यात आलेली आहे, जी अस्ताना कझाकस्तान येथे झालेली आहे. ओके. या कॉन्फरन्सचा थीम काय होतं? तर थीम होतं युनाय हा युनायटिंग नॉलेज, युनिटिंग नॉलेज, बिल्डिंग द फ्युचर. म्हणजे ज्ञानाला एकत्र आणणे आणि भविष्याची उभारणी करणे ना, बिल्डिंग द फ्युचर असे या कॉन्फरन्सचं थीम होतं. तर कधी-कधी कॉन्फरन्सवर पण प्रश्न विचारण्यात येतात, की जे असोसिएशन्स आहेत इंटरनॅशनल म्हणा किंवा नॅशनलचे त्यांनी कोणती कॉन्फरन्स कुठे घेतली, कोणत्या नंबरची ती कॉन्फरन्स होती, कोणत्या डेटला झाली. कधी-कधी इयरनं विचारतात, ते डेट सुद्धा विचारतात आणि कुठे झाली. ओके. आणि त्या कॉन्फरन्सचा थीम काय होतं, तर आपल्याला थीम, डेट, इयर सोबतच त्याचे प्लेस सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. ओके. आता आपण बघणार आहोत पब्लिकेशन ऑफ इफ्ला. इफ्लाद्वारे काय, इफ्लाद्वारे होणारे जे काही प्रकाशन आहे ते बघणार आहोत. तर इफ्ला जर्नल लायब्ररी जी आहे ती हे त्रैमासिक आहे, क्वार्टरली आहे, जे 1975 ला 70 पासून ते पब्लिश होत आहे. ओके. तर पब्लिश कोणाद्वारे होत आहे? तर सेज पब्लिकेशनद्वारे होत आहे, जे की इफ्ला इफ्लाच्या साईटवरून होत आहे. ओके. इफ्ला ॲन्युअल सुद्धा आहे, जे ॲन्युअल रिपोर्ट्स आहेत, जे वार्षिक आहेत, ते सुद्धा इफ्लाद्वारे इफ्लाचं पब्लिकेशन आहे. इफ्ला डायरेक्टरी जे बाय ॲन्युअल आहे. बाय ॲन्युअल मीन्स वर्षातून 2दा. 6 महिने, 6 महिने असे द्वि द्विवार्षिक असं म्हणतात त्याला. ओके. त्याचं पब्लिकेशन जे आहे ते द्विवार्षिक आहे, बाय ॲन्युअल आहे, वर्षातून 2दा ते पब्लिश्ड होतं. ओके. नॅशनल अँड इंटरनॅशनल प्लॅनिंग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जे नियोजन आहे ते प्लॅनिंग सुद्धा इफ्लाद्वारे पब्लिश होतं. ओके. नेक्स्ट आहे आपलं ALA, यालाच अमेरिकन लायब्ररी असोसिएशन असे म्हटले आहे. ओके. सगळ्याच याचं फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण की परीक्षेला वारंवार यावर क्वेश्चन आलेले आहेत आणि क्वेश्चन ते अशा पद्धतीचे देतात, की आपण कन्फ्यूज होऊन जातो. म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाहीये, रट्टा मारून घ्यायचा आहे किंवा समजून लर्न करा तुम्ही. ओके. सो इट इज द ओल्डेस्ट अँड लार्जेस्ट लायब्ररी असोसिएशन इन द वर्ल्ड. बघा, ILA जे होतं ते ओल्डेस्ट अँड लार्जेस्ट लायब्ररी असोसिएशन इन द इंडिया, भारतातील जी सर्वात जुनी आणि सर्वात मोठी ग्रंथालय संघटना आहे ती ILA आहे. भारत म्हटलं तर ILA आणि वर्ल्ड म्हटलं तर ALA. ओके. ही जी संस्था आहे, इट इज अन अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ही जी संस्था आहे ती ना नफा अशी संस्था आहे. ओके. या संस्थेचं एस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे? तर 6 ऑक्टोबर 1876 ला हे स्थापित करण्यात आली. ओके. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? याचं हेडक्वार्टर शिकागो येथे आहे. ओके. तर याचं फुल फॉर्म ओल्डेस्ट अँड लार्जेस्ट लायब्ररी असोसिएशन इन द वर्ल्ड म्हटलं तर ALA. ही जी संस्था आहे नॉन प्रॉफिट आहे. याचं इयर जे आहे 6 ऑक्टोबर 1876, 6 ऑक्टोबर 1876 ला ही संस्था जी आहे ती स्थापित करण्यात आली. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर याचं हेडक्वार्टर शिकागो येथे आहे. ओके. होप तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बघता बघता तुम्हाला हे लर्निंग होणार आणि तुम्ही नोट करत चला, म्हणजे इझिली तुमच्या लक्षात राहील. ओके. तर फर्स्ट प्रेसिडेंट कोण होते? ILAचे सॉरी ALAचे, अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचे फर्स्ट प्रेसिडेंट होते जस्टिन विन्सन. ओके. फर्स्ट सेक्रेटरी कोण होते? तर मेल्विन डिवे. बघा, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. फर्स्ट सेक्रेटरी मेल्विन डिवे, फर्स्ट प्रेसिडेंट जस्टिन विन्सन. ओके. प्रेझेंट प्रेसिडेंट कोण आहे? तर सॅम हेल्मिक. हे जे आहे हे प्रेझेंट आताच्या वर्तमान
काळात ते आता अध्यक्ष आहेत. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहेत. जे मी सांगत आहे ते सगळे इम्पॉर्टंट आहेत, कारण यावर वारंवार क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे ALAचं पब्लिकेशन्स काय आहे, ALA काय काय, ALA द्वारे काय काय प्रकाशन झालेले आहेत किंवा काय काय होत आहेत ते बघणार आहोत. सो ALA इयरबुक अमेरिकन लायब्ररी जे 1907 मध्ये पासून सुरू झालेला आहे. ALA बुलेटिन बुक लिस्ट आहे, बुक लिंक्स आहेत, ALA टेक्स्ट सोर्स आहे, लायब्ररी टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट रिपोर्ट्स आहे, गाईड टू रेफरन्स बुक. बघा, कधी कधी काय होतं की तुम्हाला पब्लिकेशनचे नाव दिले जातील आणि त्यातून तुम्हाला विचारण्यात येतील की हे पब्लिकेशन कोणत्या असोसिएशनचं आहे. तर पब्लिकेशन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर फक्त इयर, प्रेसिडेंट, हेडक्वार्टर किंवा कुठे एस्टॅब्लिश झालाय एवढ्यात पुरतं चालणार नाही. तर पब्लिकेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कॉन्फरन्स सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके, ओके. सो वॉशिंग्टन न्यूज लेटर. बघा, कधी कधी विचारण्यात येतो, लायब्ररी टेक्नॉलॉजी रिपोर्ट हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन आलेला आहे नेट सेटच्या याला. ओके, गाईड टू रेफरन्स बुक्स हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, वॉशिंग्टन न्यूज लेटर, ILA हँडबुक ऑफ ऑर्गनायझेशन अँड मेंबरशिप डायरेक्टरी ही अॅन्युअली पब्लिश होत असते. लक्षात ठेवायचंय तुम्हाला, ILAचं जे हँडबुक आहे किंवा मेंबरशिप डायरेक्टरी जी आहे ती अॅन्युअली पब्लिश होत आहे. ओके, पब्लिक लायब्ररी इज द ऑफिशियल पब्लिकेशन ऑफ द पब्लिक लायब्ररी असोसिएशन. ओके, हे सुद्धा त्यांचं एक पब्लिकेशन आहे. तर पब्लिकेशन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, इथे मी मराठीवाल्यांसाठी स्लाइड दिलेली आहे. ओके, ALA चे अवॉर्ड्स काय काय आहे, ALA द्वारे काय काय पुरस्कार देण्यात येतात ते बघायचं आहे आपल्याला. तर सर्वात पहिला अवॉर्ड जो आहे तो आहे जॉन कॉटनदाना लायब्ररी पब्लिक रिलेशन. जो जॉन कॉटनदाना अवॉर्ड आहे तो कशासाठी दिला जातो, लायब्ररी पब्लिक रिलेशन साठी. जनसंपर्क पुरस्कार हा जॉन कॉटनदाना यांच्या नावाने दिला जातो. ओके, दुसरा आहे आपलं क्लिअरन्स डे अवॉर्ड फॉर प्रमोटिंग वन ऑफ बुक्स अँड रीडिंग, जे पुस्तके आणि वाचनालयाला प्रोत्साहन देण्यासाठी, ओके, बुक्स आणि रीडिंग साठी प्रमोट करण्यासाठी हा अवॉर्ड जो आहे तो देण्यात येतो. कोणता अवॉर्ड, तर क्लिअरन्स डे अवॉर्ड. ओके, मेल्विन डिवे थर्ड आहे आपला मेल्विन डिवे अवॉर्ड. मेल्विन डिवे अवॉर्ड कशासाठी देण्यात येतो, क्रिएटिव्ह प्रोफेशनल अचिव्हमेंट, जे व्यावसायिक कामगिरी करण्यासाठी मेल्विन डिवे अवॉर्ड दिला जातो. ओके, सर्जनशील व्यावसायिक कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. ओके, लास्ट आहे आपलं मार्गारेट मन अवॉर्ड. कशासाठी दिला जातो, अचिव्हमेंट इन क्लासिफिकेशन अँड कॅटलॉगिंग, जे वर्गीकरण आणि सूचीकरण, जे क्लासिफिकेशन आहे आणि कॅटलॉगिंग जे आहे त्या क्षेत्रात जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या कामगिरीसाठी, त्यांच्या अचिव्हमेंटसाठी हा मार्गारेट मॅन पुरस्कार दिला जातो. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे हे सुद्धा. ओके, ALA हॅज 8 डिव्हिजन. जे ALA आहे त्याचे 8 विभाग आहेत, 8 अनुभाग आहेत. यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतो. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असे आहे, कारण तुम्हाला 8 पैकी कधी कधी 4 डिव्हिजन विचारण्यात येईल ऑप्शन मध्ये, आणि हे कोणाचं डिव्हिजन आहे किंवा याच्यातलं एक ऑड वन तुम्ही काढा. ओके, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. तर पहिलं जे आहे ते काय आहे, AASL
अमेरिकन असोसिएशन ऑफ स्कूल लायब्ररी. ओके. दुसरा आहे ALCTS, असोसिएशन फॉर लायब्ररी कलेक्शन अँड टेक्निकल सर्व्हिस. ओके. ALSC, असोसिएशन फॉर लायब्ररी सर्व्हिस टू चिल्ड्रन. ओके. ACRL, असोसिएशन फॉर कॉलेज अँड रिसर्च लायब्ररी. ओके. पाचवा आहे ASCLA, असोसिएशन फॉर स्पेशलाइज्ड अँड कोऑपरेटिव्ह लायब्ररी एजन्सीज. ओके. PLA, पब्लिक लायब्ररी असोसिएशन. रुसा काय आहे? रुसा कॉमन वर्ड आहे. रेफरन्स अँड युजर सर्व्हिस असोसिएशन. ओके. YALSA, याल्सा. ओके. याला तुम्हाला ना तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला लर्न राहील असं तुम्हाला त्याला कीवर्डनी किंवा काही स्ट्रॅटेजी देऊन तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. तर मी याला याल्सा म्हटलं आहे. तर याचं फुल फॉर्म काय आहे? यंग अडल्ट लायब्ररी सर्व्हिस असोसिएशन. ओके. तर हे ILA चे 8 डिव्हिजन आहेत. मराठीचं मी इथे सांगितलेली आहे स्लाइड. ओके. ILA ने 2 स्टेटमेंट दिले होते. ओके. ते 2 स्टेटमेंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण परीक्षेत कधी-कधी त्या स्टेटमेंट्स परीक्षेत विचारण्यात येतात की कोणत्या असोसिएशनने कोणतं स्टेटमेंट दिलं होतं किंवा त्यांचं ब्रीद वाक्य काय आहे ना, एखादं सेंटेन्स काय आहे, त्यांचं मोटो काय आहे. तर मी इथे दोन्ही दिलेलं आहे. तर त्यांचे जे 2 सेंटेन्स आहे ते आहे लायब्ररी बिल ऑफ राईट, जे 1953 मध्ये त्यांनी दिलं होतं. ग्रंथालय हक्काचे विधेयक. ओके. दुसरा आहे फ्रीडम टू रीड, म्हणजे वाचनाचे स्वातंत्र्य असले पाहिजे, जे 1953 ला सांगितलं होतं. ओके. हे पण 1953च आहे. माझं थोडं टायपिंग मिस्टेक झालेला आहे इथे. इंग्लिशमध्ये मी दिलेलं आहे बरोबर. ओके. 1953. मोटो ऑफ ALA, ALAचं ब्रीद वाक्य काय आहे? द बेस्ट रीडिंग फॉर द लार्जेस्ट नंबर ॲट द लिस्ट कॉस्ट, म्हणजे किमान खर्चात सर्वाधिक लोकांसाठी सर्वोत्तम वाचन. हे ALAचं ब्रीद वाक्य आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके. खूप तुम्हाला क्लास समजला असेल. काही क्वेरीज असतील तर तुम्ही ते नक्की विचारू शकता. कमेंट्स बॉक्सला तुमची जी क्वेरीज असेल ती तुम्ही पुट करू शकता आणि क्लासला तुम्ही लाईक करा. ओके. थँक यू.